हरिओम सर्वांना. तर आज आपल्याला बनवायचे आहेत नान. तर नान वेगवेगळ्या टाईपचे नान तुम्ही खाल्लेलेच असतील, पण आज आपण बनवणार आहेत गव्हाच्या पिठापासून गार्लिक नान. हे नान आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत. पण आपल्याला जे नान बनवायचे आहेत ते गव्हाच्या पिठापासून बनवायचे आहेत, कारण मैदा आपल्याला माहीत आहे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर गव्हाच्या पिठाचे जे नान आहेत ते आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असे आहेत. तर आपण जास्त वेळ न घालता सरळ रेसिपीकडे वळूया. तर त्यासाठी घेतलेली आहे मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे, अर्धा चमचा मीठ टाकलं आणि 3 मोठे चमचे दही टाकलेलं आहे. आपल्याला इथे जे दही लागणार आहे ते जास्त आंबट नसावं, मीडियम असलं पाहिजे. 3 चमचे दही टाकल्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. तर खाण्याचा सोडा ऑप्शनल आहे, या ठिकाणी तुम्ही इनो पण वापरू शकता. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. दही पूर्ण पिठाला लागेपर्यंत हे मळून मळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आणि आपल्याला जास्त सैलही नको आणि जास्त टाईटही नको, असं मीडियम असा हा डो ठेवायचा आहे. याला वरतून थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे. तर 15 मिनिटानंतर बघितलं आपण तर हे छान पाहिजे तसं फर्मंट झालेलं आहे आणि छान मुरलेलं पण आहे. तर याला अजून मळून घ्यायचं आणि त्याची एक आपल्याला पोळीच्या साईजचा उंडा तोडून घ्यायचा आणि अंडाकृती लाटून घ्यायचा आहे. नानचे बरेच प्रकार आहे, पण आपल्याला गार्लिक नान बनवायचं आहे. तर त्यासाठी लागणारे बारीक चिरलेला लसूण तर बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. लसूण आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हलक्या हाताने प्रेस करत तिला परत लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे नानला ते चिटकून जाईल. नान लाटून झाल्यानंतर ते हलक्या हाताने उचलून पलटी मारायची आणि त्याच्या खालच्या साईडना हलकंसं पाणी लावून घ्यायचं. पाणी यासाठी की तव्याला नान पूर्णपणे पाण्यामुळे चिपकला जातो. तर अशा प्रकारे नान अलगद उचलून आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे, की कोथिंबीर आणि लसणाची जी बाजू आहे ती वरतून ठेवायची आणि पाणी लावलेली जी बाजू आहे ती तव्याला चिपकवून ठेवायची आणि वरतून थोडं दाबल्यासारखं करायचं, म्हणजे तव्याला नान चिपकतो. आणि तसंच कमी गॅस ठेवून तो 5 मिनिटापर्यंत नान तव्यावर भाजून घ्यायचा. त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गॅसवरती तवा उलटा पकडायचा आणि फिरवत फिरवत छान नान असा भाजून घ्यायचा आहे. पाहिजे तसा भाजल्यानंतर आपला नान तयार झाला. पूर्णपणे भाजून झाल्यानंतर सराट्याच्या साहाय्याने अलगद तव्यापासून नान वेगळा करून घ्यायचा. तर याच प्रकारे मी बाकीचे पण नान सर्व तयार करून घेतलेले आहेत. तर तयार आहेत आपले ढाबा स्टाईल गार्लिक नान. तर आता नान जर खाण्याची इच्छा झाली तर आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी साहित्यात बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.